मी तुम्हाला एक सांगितलं की बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे डिफरन्स ऑफ टू फ्रिक्वेन्सीज. याच्यामध्ये जास्त फॉर्म्युला नाही. बीट फ्रिक्वेन्सीचं डेरिवेशन आलं तर प्रॉब्लेम येत नाही, प्रॉब्लेम आला तर डेरिवेशन येतं, हे लक्षात घ्यायचं. डेरिवेशन आलं तर प्रॉब्लेम येत नाही, प्रॉब्लेम आला तर डेरिवेशन येत नाही, असं लक्षात ठेवायचं. ओके. तर बघा, बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे डिफरन्स ऑफ फ्रिक्वेन्सी n1 - n2. एकच फॉर्म्युला आहे n1 - n2. आता मला सांगा n कोण असतो? वी ऑल नो दॅट v इक्वल टू n लॅम्बडा. सो व्हॉट इज n? n इज v बाय लॅम्बडा. सो व्हॉट इज n1? v1. सॉरी, v1 का नाही होत? पटकन उत्तर द्यायचं आहे, v1 v2 का नाही होत? दिस इज v बाय लॅम्बडा 1 मायनस v बाय लॅम्बडा 2. मग मी v कॉमन घेतला, 1 बाय लॅम्बडा 1 मायनस 1 बाय लॅम्बडा 2. सो दिस इज बीट फ्रिक्वेन्सी n1 - n2. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे डिफरन्स ऑफ टू फ्रिक्वेन्सीज n1 - n2. मग n म्हणजे काय असतं? v बाय लॅम्बडा 1. n म्हणजे काय असतं? v बाय लॅम्बडा 2. v कॉमन घेतला, 1 अपॉन लॅम्बडा 1 मायनस 1 अपॉन लॅम्बडा 2. ओके. v का मांडला मी? v1 v2 का नाही मांडला? येस, श्रवण करेक्ट सांगितलं. वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर अँड द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज कॉन्स्टंट. आता आपल्याला अजून एक पाहिजे बघा नोटिफिकेशन. ते म्हणजे असं की v इक्वल टू n लॅम्बडा आहे, म्हणजे काय आलं? n इक्वल टू v लॅम्बडा, म्हणजे काय आलं? n इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा. n हा लॅम्बडाशी काय आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. n हा लॅम्बडाशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जर n1 इज ग्रेटर दॅन n2 असेल, इज ग्रेटर दॅन n3 असेल, इज ग्रेटर दॅन n4 असेल, तर लॅम्बडाविषयी काय होईल? दिस लॅम्बडा 1 इज लेस दॅन लॅम्बडा 2, लॅम्बडा 3, लॅम्बडा 4. बरोबर? बिकॉज इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कसा आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मग आपण काय म्हणतो? ज्याचा n मोठा त्याचा लॅम्बडा छोटा, ज्याचा n मोठा त्याचा लॅम्बडा छोटा. सो n1 इज ग्रेटर दॅन n2 इज ग्रेटर दॅन n3 इज ग्रेटर दॅन n4. म्हणजेच लॅम्बडा 1 इज लेस दॅन लॅम्बडा 2 इज लेस दॅन लॅम्बडा 3 इज लेस दॅन लॅम्बडा 4. बघा, टू साऊंड वेव्स हॅव्हिंग वेवलेन्थ 81 सेंटीमीटर. दोन साऊंड वेव्ज आहेत. देर आर 2 साऊंड वेव्स. त्यांच्या वेवलेंथ दिलेत. वेवलेंथ 81 सेंटीमीटर आणि 82 सेंटीमीटर. प्रोड्यूस 8 बीट्स पर सेकंड. ते 8 बीट देतात. हाऊ मेनी बीट्स? 8. दे प्रोड्यूस 8 बीट्स पर सेकंड. कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. बेसिक प्रॉब्लेम. Basic problem and very important problem. 5 star. बघा, what is given? Given that काय दिले आपल्याला? वेवलेंथ. पहिली वेवलेंथ लॅम्बडा 1. The first wavelength is lambda 1. It is 81 centimeter. The second wavelength lambda 2 is 82.5 centimeter. मग मला सांगा काय करतंय? दिस लॅम्बडा 2 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 1. लॅम्बडा 2 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 1. लॅम्बडा 2 मोठा आहे. मग n इन्व्हर्सली आहे. सो n2 इज लेस दॅन n1. म्हणजे n1 मोठा आहे. बरोबर? बघा, आता बीट्स किती दिलेत? बीट्स दिले तुम्हाला. किती दिले? 8 बीट्स पर सेकंड. मग हा गिवन दॅट झाला. मग टू फाइंड काय आहे? टू फाइंड v काढा. मग सोल्युशन काय येणार? बीट्स म्हणजेच बीट फ्रिक्वेन्सी. कोण मोठा आहे? n1. लॅम्बडा 2 इज ग्रेटर. लॅम्बडा 2 किती? 82.5. लॅम्बडा 2 मोठा आहे म्हणजे n1 मोठा आहे. मग n1च मोठा आहे ना. मग बीट्स काय येणार? n1 मायनस n2. तेच मांडलं होतं वाटतं मी. मग 8 इक्वल टू काय आलं? v बाय लॅम्बडा 1 मायनस v बाय लॅम्बडा 2. सो 8 इक्वल टू v कॉमन घेतला,
1 अपॉन लॅम्बडा 1 मायनस 1 अपॉन लॅम्बडा 2. सो व्ही इक्वल टू लॅम्बडा 1 किती आहे 81 मायनस 82.5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो व्ही इक्वल टू 82.5 मायनस 81 अपॉन 81 इंटू 82.5 बरोबर. सो 8 इंटू 81 इंटू 82.5 डिवायडेड बाय 82.5 मधनं 81 गेला म्हणजे किती राहिला 1.5 इक्वल टू व्ही. 1.5 म्हणजे 3/2 बरोबर. म्हणजे व्ही इक्वल टू किती आला 8 इंटू 81 इंटू 82.5 डिवायडेड बाय 1.5 म्हणजे 3/2. 3ने भाग दिला 27 3 81. मग व्ही इक्वल टू 8 2 16 16 इंटू 27 इंटू 82.5 हा जर गुणाकार केला तर काय येणार सेंटीमीटर पर सेकंड. का हो सेंटीमीटर पर सेकंड कारण हा 82.5 आणि 81 हे सेंटीमीटरमधले मग हे काय ना सेंटीमीटर पर सेकंड. ओके पुढचं बघा. एवढा वेळ नाही मला समजून सांगायला त्यामुळे जरा फास्ट जाऊया आपण. काय म्हटले बघा. 2 ट्युनिंग फोर्स हॅव्हिंग फ्रिक्वेन्सीज 320 आणि 340 हर्ट्ज आर साऊंडेड टुगेदर टू प्रोड्यूस साऊंड वेव्स. द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर एवढी दिलेली आहे. फाइंड द डिफरन्स इन वेवलेन्स ऑफ दीज वेव्स. डिफरन्स इन वेवलेन्स विचारले. डिफरन्स इन वेवलेन्स विचारले बरोबर. बघा काय दिले गिव्हन दॅट पहिलं काय म्हटले पहिली फ्रिक्वेन्सी N1 किती आहे 320 हर्ट्ज. N2 किती आहे 340 हर्ट्ज बरोबर. आता मला सांगा कोण मोठा आहे हो N1 मोठा आहे का N2 मोठा आहे. N2 इज ग्रेटर दॅन N1 पण N हा लॅम्बडाशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इथं लॅम्बडा 2 आला. लॅम्बडा 2 इज लेस दॅन लॅम्बडा 1. लॅम्बडा 1 मोठा आला. व्ही दिला आपल्याला 326.4 मीटर पर सेकंड. टू फाइंड काय विचारले आपल्याला डिफरन्स इन वेवलेन्स. आता कोण मोठा आहे लॅम्बडा 1 मोठा आहे. सो लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2. सोल्युशन बघा पहिलं व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. सो N1 लॅम्बडा 1 बरोबर. सो लॅम्बडा 1 इक्वल टू व्ही बाय N1. व्ही किती आहे 326.4 अपॉन N1 किती आहे 320 हर्ट्ज. मग यातनं लॅम्बडा 1 भेटेल. दुसरं कोण लॅम्बडा 2 इक्वल टू व्ही बाय N2. व्ही किती आहे 326.4 अपॉन N2 किती आहे 340. यातनं काय भेटेल लॅम्बडा 2. इथं लॅम्बडा 1 आला मीटर इथं लॅम्बडा 2 आला मीटर. यांच्यापासून काढायचा लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2. समजला प्रॉब्लेम समजला का. प्रॉब्लेम समजला का नुसतेच नका थांबू. मी तुम्हाला एक प्रॉब्लेम देतो तो प्रॉब्लेम सोडवा तुम्ही. इफ वेवलेन्स of two sound notes are 1/180 centimeter and 1/185 घेऊ आपण centimeter. Find speed of wave if it produces 10 beats per second. सोडवा बरं. सोडून आन्सर सांगायचं आहे मला. गिवन दॅट लॅम्बडा 1 इक्वल टू 1/81 सेंटीमीटर. लॅम्बडा 2 इक्वल टू 1/85 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये मोठा कोण आहे याच्यामध्ये मोठा कोण आहे हिअर लॅम्बडा 1 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 2. लॅम्बडा 1 मोठा आहे. का बरं लॅम्बडा 1 मोठा आहे
लॅमडा 1 का मोठा आहे? कारण त्याचा डिनॉमिनेटर छोटा आहे, बरोबर. म्हणजे n1 काय होणार हो? लेस दॅन n2. म्हणजे बीट्स कोण असणार? बीट्स आर n2 मायनस n1. ते किती दिले आपल्याला? 10. मग n2 मायनस n1 इक्वल टू 10. n2 म्हणजे काय? v बाय लॅमडा 2 मायनस v बाय लॅमडा 1 इक्वल टू 10. v कॉमन घेतला, 1 अपॉन लॅमडा 2 मायनस 1 अपॉन लॅमडा 1 इक्वल टू 10. म्हणजे किती झालं? 185 मायनस 180 इक्वल टू 10. सो v इंटू किती झालं? 5 इक्वल टू 10. सो v इक्वल टू 10 बाय 5 इंटू 10 रेज टू मायनस 2. सो 10 इंटू 10चा स्क्वेअर बाय 5 म्हणजे 1000 बाय 5 म्हणजे किती झालं? 200 मीटर पर सेकंड. हे सेंटीमीटर आहे ना, हे सेंटीमीटर, हे सेंटीमीटर, हे सेंटीमीटरमध्ये 5 सेंटीमीटरचं काय केलं? मीटर. 10 रेज टू मायनस 2 आलं. येस, बरोबर आहे. 2 सेंटीमीटर पर सेकंड इज करेक्ट. 2 सेंटीमीटर पर सेकंड म्हणजे 200 मीटर पर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ए सेट ऑफ 8 ट्युनिंग फोर्स. किती ट्युनिंग फोर्स आहेत? 8. ए सेट ऑफ 8 ट्युनिंग फोर्स इज अरेंज इन अ सिरीज ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये ठेवलेत. Each 4 gives 4 beats per second with the next one, and the frequency of last fork is twice the frequency of first. Calculate the frequency of first and last fork. Okay, किती ट्युनिंग फोर्स आहेत? 8 ट्युनिंग फोर्क्स, बरोबर. अरेंज्ड इन अ सिरीज ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर. त्यांची इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. म्हणजे n1 इज लेस दॅन n2 इज लेस दॅन n3 इज लेस दॅन n4 इज लेस दॅन n5 इज लेस दॅन n6 इज लेस दॅन n7 इज लेस दॅन n8. सगळ्यात जास्त n8 ची असणार. इच 4 गिव्स 8 बीट्स पर सेकंड, बरोबर. म्हणजे बीट्स किती दिले तुम्हाला? 8. बीट म्हणजे काय? डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी. बीट म्हणजे डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी. बीट्स 4च दिलेत. इट प्रोड्युसेस 4 बीट्स. बीट्स म्हणजे काय? डिफरन्स इन फ्रिक्वेन्सी, बरोबर. मग मोठा कोण आहे? n2. सो n2 मायनस n1 इक्वल टू 4. म्हणजे काय आलं? देअरफॉर 4 प्लस n1 इक्वल टू n2. म्हणजे काय आलं? n2 इक्वल टू 4 प्लस n1, बरोबर. सो n2 इक्वल टू काय आलं? 4 इंटू 1 प्लस n1. म्हणजे n2 काय आलं? 4 इंटू 2 मायनस 1 प्लस n1. हे लॉजिक कळेल तुम्हाला. बघा आता सेकंड पहिल्याबरोबर 4 बीट्स, तिसरा दुसऱ्याबरोबर 4 बीट्स, चौथा तिसऱ्याबरोबर 4 बीट्स. हे 4 बीट्स. दुसरा पहिल्याबरोबर 4, तिसरा दुसऱ्याबरोबर 4, चौथा तिसऱ्याबरोबर 4. मग मी घेतलं ना n2 मायनस n1 काय घेतला? 4. असाच मी काय घेणार? n3 मायनस n2 इक्वल टू 4. सो n3 इक्वल टू काय आलं? 4 प्लस n2. सो n3 इक्वल टू काय आलं? n2 कोण आहे? तर n2 ची व्हॅल्यू 4 प्लस n1. 4 प्लस n1. मग n3 काय आलं? n1 प्लस 8. मग n3 काय आला? n1 प्लस 2 इंटू 4. मग n3 काय आला? n1 प्लस 2 म्हणजे काय? 3 मायनस 1 इंटू 4. कळलं? हे असं मी का लिहितो? ही स्टाईल समजून घ्या. इथं सेकंड, इथं फर्स्ट, बरोबर. म्हणजे हे काय मी मांडलं? दॅट n2 इक्वल टू n1 प्लस 4 इंटू 2 मायनस 1. मग इथे कोण आहे? 2 आहे. इथं n1चा 1 आहे. मग इथं 2 आणि 1 मांडला. मग इथं 3 आहे. मग इथं 3 मायनस 1 मांडला. त्यांनी आपल्याला काय दिलं आहे? त्यांनी आपल्याला म्हटलं आहे लास्ट फोर्क इज ट्वाईस ऑफ दॅट फर्स्ट. लास्ट फोर्क हा ट्वाईस आहे. लास्ट फोर्क कोण आहे आपल्याकडं? n8. मी काय लिहिणार? देअरफॉर n8 इक्वल टू काय येणार? ह्याच्यासारखाच n1
प्लस 4 येणार, इथे काय येणार 8 मायनस 1. सो n8 इक्वल टू n1 प्लस 4 इंटू 8 मायनस 1. आता लास्ट फोर्क हा ट्वाईस आहे, बट गिवन दॅट लास्ट फोर्क इज ट्वाईस ऑफ फर्स्ट फोर्क. लास्ट फोर्क कोण आहे, n8 इज ट्वाईस ऑफ फर्स्ट. हे दिले आपल्याला. ह्या ट्वाईस एक शब्द वापरतात किंवा ऑक्टेव पण म्हणतात, हे लक्षात ठेवा, त्याला ऑक्टेव सुद्धा म्हणतात. मग n8 ची व्हॅल्यू लागली, देअरफॉर n8 कोण आहे 2n1 इक्वल टू n1 प्लस 4 इंटू 7. देअरफॉर 2n1 मायनस n1 728. सो n1 इक्वल टू 28 हर्ट्स. n1 28 हर्ट्स झाला. आता आपल्याला लास्ट पण विचारला आहे. लास्ट कोण आहे n8 इज ट्वाईस n1. सो 2 इंटू 28. सो n8 इक्वल टू 56 हर्ट्स. प्रॉब्लेम सगळ्यांना समजला का? 16 ट्विनिंग फोर्क्स are arranged in a order of descending frequencies. उतरत जाणाऱ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. each fork produces 5 beats per second with the preceding one. Preceding one म्हणजे शेजारच्याशी. If last fork, first fork घ्यावं लागणार आहे. If first fork is an octave of last fork, find the frequency of first and last fork. Solve this question. Descending order मध्ये दिलेत 16 ट्युनिंग फोर्क आहेत. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेत 5 बीट्स तयार करतात. फर्स्ट फोर्क हा ऑक्टेव आहे कोणाच्या, लास्टच्या. ऑक्टेव म्हणजे 2 टाइम्स. सॉलिड चैतन्याचं 60 आणि 120 आलं आहे. बाकीच्यांनी पण सोडवा. ऑब्वियसली दुप्पट आहे. 120 आणि 60 यायला पाहिजे. डिसेंडिंग ऑर्डर आहे. बाकीचे गिवन दॅट n1 मोठा आहे, n2 n3 डिसेंडिंग ऑर्डर आहे. n1 मोठा आहे म्हणतोय मी. बीट्स किती आहेत 5 म्हणजे n1 मायनस n2 इक्वल टू 5. n1 मायनस n2 इक्वल टू 5. सो n1 मायनस 5 इक्वल टू n2. सो n2 इक्वल टू n1 मायनस 5. बरोबर. अजून n2 मायनस n3 इक्वल टू 5. सो n2 मायनस 5 इक्वल टू n3. सो n3 इक्वल टू n2 मायनस 5. सो n3 इक्वल टू n2 मायनस 5 इंटू, आता मी n2 ची व्हॅल्यू टाकली पाहिजे. n2 कोण आहे, n1 मायनस 5 मायनस 5. सो n3 इक्वल टू n1 मायनस 10.
म्हणजे n3 इक्वल टू n1 मायनस 10 म्हणजे काय आलं 5 इंटू 2. सो n3 इक्वल टू n1 मायनस 5 इंटू 3 मायनस 1. करेक्ट. लास्ट कोण आहे हो? लास्ट कोण आहे? 16. इट इज 16th. 16 इक्वल टू n1 मायनस 5 इंटू 16 मायनस 1. हा 2 टाइम्स आहे n16. n1 काय 2 टाइम्स n16. कारण पहिला मोठा आहे आणि शेवटचा छोटा आहे. मायनस 5 इंटू 15. 15 चौक 60 म्हणजे 75. 75 आलं. याला इकडे घ्या. 75 इक्वल टू 2n मायनस 16. सो 75 इक्वल टू n16. सो n16 इक्वल टू 75 हर्ट्स. मग तुमचं n1 काय येणार? 2 टाइम्स n16. सो 2 टाइम्स 75. सो n1 इक्वल टू 150 हर्ट्स. इथे बिट्स दिलेत. बिट्स 5 दिलेत. पहिली फ्रिक्वेन्सी मायनस दुसरी फ्रिक्वेन्सी 5 आली. म्हणजे दुसरी फ्रिक्वेन्सी काय आली? n1 मायनस 5. दुसरी फ्रिक्वेन्सी मायनस तिसरी फ्रिक्वेन्सी 5 आहे. त्यात परत n3ची वेळ कोणाची वेळ लागली? n2ची. यातनं n3 काढला मी. n3 आला n2 मायनस 5. n2ची वेळ लागली n1 मायनस 5. सो n1 मायनस 10. n3 इक्वल टू n1 मायनस 10. तर ते असं आलं. सोडवलं. प्रॉब्लेम कळला का? हॅलो, प्रॉब्लेम कळला का? आता चुकायचं नाही. तुम्ही सोडवायचं आता. बघा सोडवा. बघा नंबर ऑफ ट्युनिंग फोर्स किती? 20. बीट म्हणजेच बीट फ्रिक्वेन्सी किती? 5. फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट फोर्क इज ट्वाइस द फ्रिक्वेन्सी ऑफ 20 फोर्क. म्हणजे काय? n1 मोठा आहे. परत एकदा डिसेंडिंग ऑर्डर. n1 is greater than n2 is greater than n3 is greater than n20. सोडवा. आता सोडवा बरं तुम्ही. प्लीज आन्सर काढून दाखवा मला आता. $95 and $190. ओके, 95 and 190 आलंय. तेवढं येत असेल. गुड. n1 मोठा आहे म्हणजे 190. आता मी तुम्हाला सांगणार शॉर्टकट. फॉर MCQ TNचा फॉर्म्युला काय आहे? TN इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट is equal to frequency of first plus n number of tuning forks minus 1 n minus 1 into beats. आता लास्ट कोण आहे? 20. फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट, फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट 20 minus 1. नंबर ऑफ बीट्स आर 5. हा काय दिला आहे? हा F20 आहे. F1 काय दिला आहे? 2 times F20 plus 19 into 5.
बरोबर. मग किती आलं? -19 × 5 इक्वल टू 2e(20) - e(20) -19 × 5 इक्वल टू e(20). सो e(20) इक्वल टू -95. आता शॉर्टकट आहे, शॉर्टकटमुळं काय आलं? -95 हर्ट्स. मग आन्सर काय लिहिणार तुम्ही? 95 हर्ट्स. दिस इज शॉर्टकट. आता हे मायनस का आलं? डिसेंडिंग ऑर्डर. कळला शॉर्टकट सगळ्यांना? हा फॉर्म्युला वापरला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला वापरला. आपलं एकच गणित राहिलं आहे, म्हणजे आपला हा लेसन संपला. सुपरपोजिशन ऑफ वेव्स सगळं झालं. सुपरपोजिशन ऑफ वेव्समधलं. ए सोनोमीटर वायर इज स्ट्रेच्ड बाय टेन्शन ऑफ 40 न्यूटन. स्ट्रेच्ड बाय टेन्शन दिलं आहे 40 न्यूटन. लगेच लिहिणार मी गिवन दॅट tension T equal to 40 Newton. It vibrates in unison with a tuning fork of frequency. Frequency दिली 384 Hertz. How many number of beats get produced in 2 seconds? बघा ही frequency of tuning fork आहे. Frequency of tuning fork. How many beats are produced? हे 2 फाइंड झालं. Beats किती? In 2 seconds. If the tension in the wire is decreased by 124 Newton. म्हणजे हे टेन्शन T1 आहे, त्यावेळेस ही फ्रिक्वेन्सी N1 आहे. टेन्शन T2 किती झालं? 40 मायनस 1.24 न्यूटन. मग T2 इक्वल टू 40.00 मायनस 1.24. 6 दिला 1, इथं राहिले 7 दिला 1, 38.76 न्यूटन. तर बीट्स किती? असा आपला प्रश्न, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. बीट्स किती? बीट्स इन 2 सेकंड असं विचारलंय. डिक्रीज टू नाही तर डिक्रीज्ड बाय आहे. डिक्रीज्ड बाय एवढ्याने कमी झालं, होतं 40, एवढ्याने कमी झालं, उरलं 38.76. ओके. मग आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला हियर? n इक्वल टू 1/2L √T/m. So n is directly proportional to √T. n is directly proportional to √T. n2/n1 equal to √T2/T1. मला काढायचं आहे n2. सो n2 equal to n1 into T2 कोण आहे? 38.76/40. So n2 equal to 384 into this. ह्याला 0.969 त्याचं रूट घ्या. सो n2 equal to 384 into 0.9844. सो n2 equal to किती झालं? 378 हर्ट्स. मग n2 भेटला. मग बीट्स काय असतं? बीट्स इक्वल टू n1 मायनस n2 और n2 मायनस n1. T1 मोठा आहे, T1 इज ग्रेटर दॅन T2. मग n हा T शी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दिसतं ना, n हा T शी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग T1 मोठा आहे म्हणजे n1 मोठा आहे. सो n1 इज ग्रेटर दॅन n2. मग n1 किती आहे? 384 मायनस 378. 384 मायनस 378 किती आले? 6. These are the beats per second. Now after 2 seconds, 6 into 2 equal to 12 beats per 2 seconds.
व्हॉट इट? सगळ्यांना कळला प्रॉब्लेम? सो माय डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी आपला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह संपलेला आहे.